नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटरची कचोरी। तर इथे मी मटर घेतलेले आहेत, हे दाणे काढून घेतलेत आणि एक असं कप भरून आहेत ते। आणि त्याला जो आपण मसाला बनवणार आहोत त्याचे मसाले इथे बडीशोप घेतले, धणे घेतलेले आहेत, त्यामध्ये जिरं घेतले, त्यानंतर कोथिंबीर, छोटंसं आलं, एक हिरवी मिरची घेतली आणि एक लसूणची पाकळी। हे आहे मिरची पावडर, गरम मसाला, हळद। मसाले आवडीनुसार घ्यायचे आहेत। आता आपण इथे मैदा घेतलेला आहे कचोरी बनवण्यासाठी आणि हा आहे आता कचोरीचा मसाला। पहिले आपण धने, जिरं आणि बडीशोप हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। छान असं आता भाजून झालेला आहे। आता मी हे काढून घेत आहे। बघा, हे सर्व थंड करून घेतले। आता मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे, पण खूप जास्त बारीक पावडर करायची नाही आहे आपल्याला। तर असं बघा जाडं आहे आणि असंच आपल्याला पाहिजे होतं। आता मी हे काढून घेत आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक आणि एक लसणाची पाकळी वाटून घेत आहे। अशा पद्धतीने हे वाटून घेतले। आता त्यामध्ये आपण हे वाटाणे आहेत, हे वाटाणे पण आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटायचे आहेत, कारण आपल्याला एकदम बारीक वाटायचे नाही आहे, तर आपल्याला जाडं पाहिजे। तर अशा पद्धतीने मी वाटून घेतले आहे। पाहू शकता, तुम्हाला दाखवते बघा मी, हे पहा असं एवढंच आपल्याला जाडसर पाहिजे। आता आपण इथे मसाला करायचा आहे। पॅन ठेवलाय मी। आपल्याला 1 चम्मच तेल घ्यायचं आहे। तेल हे जास्त आपल्याला गरम करायचं नाही, फक्त हलकं फुलकं गरम पाहिजे आपल्याला। आता आपण जे धने, जिरं आणि बडीशोप आहे हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जास्त तेल नको आहे। आता यामध्ये आपण जे सुके मसाले घेतले आहेत हे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। आता मसाले सुद्धा आपण थोडेसे परतवून घेतले। लक्ष राहू द्या की मसाले जळायला नाही पाहिजेत। त्यानंतर वाटाणे आणि हिरवं वाटण हे आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं हे समोसाचा मसाला आपला आहे हा, आणि छान असा बनतो, खायला पण अतिशय टेस्टी होता। आता आपण यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पहिले, आणि त्यानंतर मी यामध्ये इथे मी भाजलेले चणे असतात त्याचा कूट टाकत आहे। तर इथे मी 1-1.5 चमचा घेतलेला आहे भाजलेला चण्याचा कूट। तर तुम्ही इथे बेसन पण टाकू शकता। तर इथे मी हे भाजलेल्या चण्याचा कूट आहे, खूप छान चव येते याची पण। जर तुम्ही बेसन टाकत असाल तर बेसन तुम्हाला चांगलं भाजून घ्यावं लागेल। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। सर्व एकजीव करायचं आहे आता आपल्याला। पहा, अशा पद्धतीने सर्व मी छान असं मिक्स केलेलं आहे। आता आपण यामध्ये लिंबू टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। तर लिंबूचे हे बी आहे हे मी काढून घेतले पहिलेच, आणि मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता आपण परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये
1 चम्मच साखर घ्यायची आहे। साखरेमुळे खूप छान चव येते। तिखट, आंबट, गोड आणि मसाला एकच नंबर झाला होता। खूप छान असं हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। आता इथे मी मैदा घेतलेला आहे, तर मी चाळून घेत आहे। तर इथे बघा मैदा चाळून झालेला आहे। आता यामध्ये मी अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे। यामध्ये ओवा नाही टाकला तरी पण छान कचोरी बनते, पण मी टाकला आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मोहनसाठी 1 चम्मच तेल। आता हे आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा पीठ एकदम बराबर झालेलं आहे, त्याला मोहन छान पडले। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ हे छान मळून घ्यायचं आहे। पण पीठ हे आपल्याला आता मळायचं आहे, पण चपातीसारखं नाही, तर चपातीपेक्षा जे पीठ मळतो आपण त्यापेक्षा थोडंसं नरम असं पीठ मळायचं आहे। तर बघा इतकं मी असं लुसलुसीत पीठ मळून घेतले, कारण आपल्याला लाटायचं नाही आहे, तर हाताच्या साहाय्यानेच आपल्याला कचोरी बनवायची आहे। आता हे पीठ मी झाकून ठेवते। आपला हा जो मसाला आहे ह्याचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेत आहे। आता मी बघा गोळे झाले, 10 मिनिटं पण झालेत, पीठ पण छान मुरल्या गेलेलं आहे। आता ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे। असं बघा लुसलुसीत पीठ पाहिजे आपल्याला, तेव्हा कचोरी खूप छान आणि एकदम खस्ता होते। आमच्या घरी पहिले कचोरी खूप अशी बनायची, त्यामुळेच मला माहिती आहे। तर बघा असे मी गोळे करून घेतलेत। आता आपण कचोरी बनवूया। बघा हाताच्या साहाय्याने असं आपण मळून घेतले, थोडंसं पसरट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे, गोळे केलेत ते ठेवायचं आहे आणि असं छान हे भरून घ्यायचं आणि त्यानंतर असं मस्त पॅक करून घ्यायचं आहे, कारण कचोरी तेलामध्ये आपण जेव्हा सोडतो त्यानंतर फुटायला नको। अशा पद्धतीने व्यवस्थित आपण पॅक करायचे आहे। आणि अशी आपण दाबून घ्यायची आहे किंवा हाताने आपण अशी थोडी पसरट करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला दुसरी पण बनवून दाखवत आहे, कारण आपण जेव्हा कचोरी असते ना, जे भरायचं असतं ना तेच मेन असतं, म्हणजे नाहीतर मग काय होते कचोरी फुटून जाते। अशा पद्धतीने मी बघा हे सुद्धा कचोरी तुम्हाला दाखवले आणि अशा पद्धतीने आपण हाताच्या साहाय्याने अशीला पसरवून पण घ्यायची आहे। पाहू शकता। आता इथे आपण तेल गरम करायला ठेवले। आता तेल सुद्धा आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाहीये, नॉर्मल गरम पाहिजे तेल,
नाहीतर कचोरी काय होणार आहे, आपली फुलणार नाही. तर तेल जर जास्त तुमच्याकडनं गरम झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये दुसरं थंड तेल टाका. आता बघा, तेल आपलं हे जास्त गरम नाही आहे आणि ह्या स्टेजवरती आपल्याला कचोरी सोडायची आहे. आता मी इथे 3 कचोऱ्या सोडून घेत आहे आणि जोपर्यंत कचोरी आपोआप वरती येत नाही तोपर्यंत आपण चमच्याने वगैरे हलवायचं वगैरे काहीच नाही, ते आपोआप वरती येणार. तर बघा, अशा पद्धतीने मस्त अशा कचोरी बघा फुललेल्या आहे. आणि आता आपण थोडासा गॅस फास्ट करायचा आहे. तर अशी मस्त बघा कचोरी तळून झालेली आहे. मस्त असा कलर येईपर्यंत आपल्याला तळायची आहे. अगदी खस्ता आणि खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे. ओमनी जेव्हा खाल्ली तेव्हा मला त्याने सांगितलं, मम्मी एकच नंबर झाले म्हणून, आणि खूप छान वाटलं ऐकून. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेलसुद्धा तुम्ही प्रेस करा आणि माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. तर बघा, इतकी मस्त कचोरी झाले. खूप गरम आहे त्यामुळे मी तोडली नाही आहे. तर आता मी तुम्हाला आम्ही आता घरात कसं खाणार आहोत ते पण दाखवते. तर इथे मी पहिले फोडून घेते. पहा, अशा पद्धतीने. त्यानंतर इथे मी चटणी बनवलेली आहे, पण तो व्हिडिओ नाही टाकला आहे तुमच्याकडे. व्हिडिओ नव्हता बनवला मी. तर इथे मी चिंचेची चटणी, गोड आणि चिंचेची चटणी कचोरीमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शेव, वरनं कांदा, आणि तुमच्याकडे रगडा असेल तर तुम्ही रगडा पण आतमध्ये भरू शकता. तर मैत्रिणींनो, कशी झाली कचोरी नक्की सांगा. आता आपण दुसरी एक कचोरी घेतली. हिला पण सर्व आपण अशी तोडून घेतली, थोडीशी तोडायची आहे. आता वरनं चिंचेची चटणी टाकून घ्यायची. त्यानंतर रगडा असेल तर रगडा टाकायचा आहे. वरनं शेव आणि कांदा, आणि मस्त खायची. खूप छान लागते खायला. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.